नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मला माफ करा, मी पुणेकरांना बेशिस्त पुणेकर असं म्हणतोय ट्रॅफिकच्या अर्थानं. आणि मी मध्ये कोल्हापुरात होतो तर मला असं दिसलं की पुण्याचा नको तो आदर्श कोल्हापूरकरांनी घेतला. कुठून कशाही आता हे दृश्य बघा बरं, दाखवा आपल्या प्रेक्षकांना. एकही मनुष्य आय बेट यू की या जेवढ्या काळात मी तुमच्याशी बोलतो आहे तेवढ्या काळात एक माणूस मला दाखवा की जो हेल्मेट घालून नाहीये. हे बघा इकडे ह्या बाजूला आहे. हा हे बघा, हा दुचाकी स्वार आहे, त्यांनी स्वतः हेल्मेट घातले. त्याच्या मागचा जो पिलियन रायडर म्हणतो आपण त्यांनी हेल्मेट घातलं. इकडे बघा, अजून बघा तुम्ही, राईट. एक माणूस, मी तुम्हाला 1000 रुपयाचं बक्षीस देणार आहे. तुम्ही जर मला फक्त एक दुचाकी चालक दाखवा की ज्या आणि हे बघा, ह्या गाड्यावरती तुम्हाला काय दिसतील, प्रत्येकाच्या गाडीला हेल्मेट लावलेलं आहे, राईट. एक दुचाकी स्वार दाखवा. आय बेट यू, तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. बरं, फक्त तोच नाही, त्याच्या मागे बसलेला जो दुचाकी स्वार आहे ना, राईट, त्याच्या जर डोक्यावर नसेल हेल्मेट तरी तुम्ही 1000 रुपये जिंकणार. आणि मला फक्त प्रेक्षकांनी टॅग करायचं की मी 1000 रुपये जिंकले, कारण तुम्ही मला म्हणाला होतात की मागच्या दुचाकी स्वाराला जर हेल्मेट नसेल तर तुम्ही घ्या. पहिल्याला तर आहेच, इकडे घ्या. तर मला सांगा, भारतामध्ये दरवर्षी एवढ्या लोकांचा अपघातामध्ये मृत्यू होतो, राईट. आपल्याला पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती केल्यानंतर वाईट का वाटतं? मी केरळची राजधानी थिरुअनंतपुरममध्ये आहे आणि आज मी माझे पाहुणे आहेत, त्यांचा परिचय करून देतो. साहेब, तुमचा परिचय करून द्या. या बाजू दत्तात्रय रामचंद्र जाधव. मूळ गाव तुमचं? मूळगाव गोटी खुर्द, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आता तुम्ही सीट बेल्ट लावलाय, मी सीट बेल्ट लावलाय. होय, हे बंधनकारक आहे. बंधनकारक आहे. आणि हेल्मेटचं पण इथं बंधनकारक आहे. लेडीज आणि जेंट्स त्याच्या संग 2 मुलं असली तर त्यासनी पण बंधनकारक आहे. चौघांसाठी पण हेल्मेट पाहिजे. नसेल तर हेल्मेट नसलं, लहान मुलांनी जरी नसलं तरी ती फाईन घरी आपल्या येत्या की असं चलन येणार. चलन 500 रुपयाचं चलन घरी येत आहे आपल्या, आणि ती भरणंच गरजेचं असते परत. म्हणून ना इथं केरळमध्ये मुख्यमंत्र्यांनी बारक्या मुलांनी रिक्वेस्ट केली, ही जुलूम आमच्या कशासाठी? आई वडिलांनी ठीक आहे, पण आमच्यासाठी कशाला हेल्मेट लागू करताय? मग ती काय नगा आहे आम्हाला, पण ती मुख्यमंत्र्यांनी काय ऐकलं नाही आणि ती लागू केलं. आणि ती जरी 2 मुलं आणि लेडीज जेंट्स असली की चौघांसाठी ती हेल्मेट बंधनकारक केले इथं केरळ. मग मला सांगा, आपल्याकडे पुण्यामध्ये अशी हेल्मेट सक्ती झाली की लोकांनी खूप ओरड ठोकली है ना. आता बघा, ह्या गाडीच्या हेल्मेटवर प्रत्येकाकडे हेल्मेट आहे, पण मग इथं लोकांनी आपल्याला मतदान देणार नाहीत लोक वगैरे असं डाव्या पक्षाला, काँग्रेसला वाटलं नाही. इथं तसं म्हणजे सरकारच्या मोहर म्हणजे असं कुणी जात नाही. कुणी जात पण नाही. आणि म्हणजे ती चांगली गोष्ट असली तर ती घेण्याचं तात्पर्य असतं यांच्याकडे. लोक स्वतःहून. आता हे बघा, हे पारंपरिक मल्याळी वेशातला गृहस्थ आहे, बरोबर. आणि हा शर्ट पॅन्ट मधला आहे. कुणालाच असा फरक नाहीये की प्रत्येकानं ते घालायचं, बरोबर. प्रत्येकाला. आता इथे आर्द्रता कमी आहे, म्हणजे ऊन जास्त लागतं इथलं. मग लोक म्हणतील ना, बाबा आमच्या हेल्मेट घातल्यामुळे आम्हाला लई त्रास होतो, केस खाजवतात, डोकं खाजवतं, असं होत नाही का? असं इथली माणसं म्हणतच नाही. जे काय नियम गव्हर्नमेंट येईल घेऊन त्याला पालन करायला तयार असते इथले लोक. म्हणजे ट्रॅफिकचे नियम पाळायचे. रस्त्याचे जे काय नियमावली आहे ती पाळायची. असं म्हणजे इथं काय असं विरोध कोण करत नाही, सरकारला चॅलेंज देत नाही कोणाचं. एक कायदा आहे तर कायद्याचं पालन करा कुठल्याही परिस्थितीमध्ये. एवढ्या वेळामध्ये मला सांगा, एक तरी गृहस्थ तुम्हाला दिसलं का? आता हे बघा, अशी रांगेत लावलेल्या दुचाकींची संख्या बघा बरं, 1 2 3, काय प्रत्येक दुचाकीच्या हँडलला तुम्हाला काय दिसतंय? हेल्मेट दिसतंय. बरं, हा झाला हेल्मेटचा विषय. जी 4 चाकीवाली आहेत त्यांच्यासाठी काय नियम आहे? बेल्ट लावणं
कंपल्सरी आहे इथं. आणि जरी बिल लावता कोणच नसते. आता मी महाराष्ट्रीयन असलो तरी मी महाराष्ट्रात गेलो तरी मी बेल्ट लावूनच गाडी सवयीचा भाग होऊन बसतो. सवयीचा भाग होते. आणि ती मग माझ्याकडे बघते ती की बेल्ट लावून गाडी चालवते. पण तरी ती मला ती इथली सवय लागून गेलेली आहे, नेम पाळायचं. मग त्याच्यामुळं ती मला ती आणि गाडी चालवायला पण आत्मविश्वास येतोय ना बेल्ट लावल्यावर. पण मग आता असे तुमच्या समोर काही प्रसंग घडले असतील, कारण हे टुरिस्ट स्पॉट आहे तर अपघात तर होणार. पण सीट बेल्ट लावलेला आहे किंवा हेल्मेट लावलेला आहे म्हणून जीव गेला नाही असं खूप वेळेला झालं असेल ना? झालं असणार की, पण आता माझ्या मोहर तर तसं काही प्रसंग नाही आलेला कधी. आता मी थोडस ही चर्चा व्यापक करतो. हे भारतातलं टी माधवराव नावाच्या मराठी माणसानं उभारलेलं हे राज्य. टी माधवराव हे महाराष्ट्रीयन होते. मराठा साम्राज्यातले जे लोक महाराष्ट्र सोडून इथं आले त्यांनी हे राज्य वसवलंय. टी माधवराव यांनी इथे इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणल्या. टी माधवराव यांनी सगळी सामाजिक बदलाची नांदी केली आणि म्हणून त्या मराठी माणसाचा पुतळा केरळच्या सेक्रेटरिएट समोर अत्यंत दिमाखात उभा आहे. आणि मी एवढे दिवस झालं, आता 5-6 दिवस झालं, इतकी प्रेमळ माणसं आहेत ती मल्याळी. कारण हे मराठी बांधव इतकी छान मल्याळी बोलतात. जरा एक मला सांगा की आता आपण कुठं चाललोय हे जरा मल्याळी भाषेमध्ये सांगा बरं मला, आपण कुठं चाललोय हे. आता आपण मल्याळी നമ്മുടെ ഇപ്പൊ എൻജിക്കൽ ജംഗ്ഷനിൽ പോവാനുണ്ട്. അടുത്ത് നമ്മുടെ വീടുണ്ട്, ആ വീട്ടിലും നമ്മുടെ പോവാനുണ്ട്. आणि पद्मनाभ मंदिराबद्दल मल्याळीत माहिती द्या बरं मला. പത്മനാഭൻ മന്ദിർ എന്ന് പറയുന്നത് വിഷ്ണുവിലെ അവതാരമുണ്ട് അതില്. പിന്നെ ही उंड म्हणजे काय? उंड म्हणजे आहेत. ओके, त्याचा अर्थ. तर आता मी हे टी माधवराव यांचा उल्लेख केल्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगतो की हे राज्य फक्त शिक्षित नाही ते सुशिक्षित आहे, हे दिसतच आहे. ह्या राज्यामध्ये तुम्हाला सरकारी काम करून घेण्यासाठी पैसा किती द्यावा लागतो? इथं आता सध्याला तसं तर किरकोळ गोष्टीला पैसा काही कोण मागत नाही तिथं. आणि जसं म्हणायचं आहे मला, काय जरी आपण 7-12 काढाय गेलो गावात तरी तिथं 100 रुपये तलाटे, 100 रुपये, 50 रुपये तर मागतो. तसं इथं काय तसले पैशाचे घेणं देणं भानगड नाही. अजिबात. म्हणजे मोठ्या स्तरावर असली तर काय माहित नाही, खाली लोकांना नाही. मी विचार, ड्रायव्हिंग लायसन्स काढायला पैसे लागतात? नियमानं काय आहे, नियमानं काढणं वेगळं, लाच म्हणून कोणाला द्यावी लागते? लाच म्हणून नाही, तो मध्यस्थ, जर आपण मध्यस्थी मार्गे गेलो तर मग ते तुम्हाला तर ती 100-200 7-12 काढायला पैसे द्यावे लागतात? नाही, नगरपालिकेत द्यायला लागतात? नाही. ऑनलाईन आहे समजा सगळं ऑनलाईन, प्रत्यक्ष जायची गरज नाही. आपण ऑनलाईन सुद्धा. बरं, आता तुम्हाला 40-45 वर्ष झाली महाराष्ट्रात इथं येऊन, बरोबर? होय. काय 40 वर्षात महाराष्ट्राची प्रगती, म्हणजे महाराष्ट्र खूप प्रगतशील राज्य आहे, आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. मी मराठी असल्याचा तर मला खूप अभिमान आहे. याचा अर्थ असा नाही की मी काही प्रादेशिक अस्मिता बाळगतोय आणि इतर राज्यांचा द्वेष करतोय, अजिबात नाही. मी म्हणालो की मल्याळी लोक तेवढेच प्रेमळ आहेत, तमिळ लोक तेवढेच प्रेमळ आहेत, त्यांनी ह्या मराठी बांधवांना आपल्यात सामावून घेतलं. पण माझा प्रश्न थोडा वेगळा आहे की मराठी राज्य महाराष्ट्र आणि केरळ ह्याची जर तुलना केली तर तुम्ही मला मगाशी म्हणालात की आपल्याकडचे रस्ते खूप चांगले आहेत, मोठे रस्ते आहेत. पण केरळ आणि महाराष्ट्रात काय फरक आणि काय चांगला आपला इथं जरा अजून ह्याच्यात बदल व्हायला पाहिजे? इथं बदल व्हायला काय पाहिजे, म्हणजे आता इथं इंडस्ट्रियल एरिया कमी आहे आणि इथल्या माणसांचं जीवन कसं आहे, म्हणजे इथं शेती नाही, मग ते रोज कामाला गेल्याशिवाय पर्याय नाही, अशी पण आहे ती. आणि इथली लोक बाहेरच्या देशात, दुबई म्हणा, अमेरिका म्हणा, इकडे गेलेली आहे ती समजी. मग त्याच्यामुळे घर कोणतं? त्याच्यामुळं चला की उतरून जाऊ आपण खाली, आत घालू गाडी, चला की. त्याच्यामुळं इथं कसं होतंय, कंपल्सरी. आणि इथली माणसं कशी आहे, जरी आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी सुद्धा ते घरी बसत नाहीत, किती पण वय होऊ द्या. मग ते त्या पगार बघत नाही ती, पण ती ऍक्टिव्ह राहण्यासाठी जाते कामाला.
आणि ती म्हणजे पैशाचं इथं मूल्य राहत नाही, करण्याचं मूल्य राहत आहे. म्हणजे माणसाच्या आपण धमक म्हणतो ना, ती इकडल्या लय आहे. वय किती जरी झालं तरी ते काम करत राहणार. आता मी जाधव साहेब ना, हा, जाधव साहेबांच्या घरी आलोय आणि जाधव साहेबांच्या घरच्या स्कूटीवरती तुम्ही बघा तिथं त्यांनी हेल्मेट लावूनच ठेवलेलं आहे. हे लावूनच ठेवा, घरात सुद्धा न्यायचं नाही. घरात नाही न्यायचं, बाहेर जायचं असलं की लगेच हे घालूनच या आता खाली अजून बोलूच, आपलं काही महत्वाचे विषय राहिलेलेच आहेत. बघा असं आहे की मी पश्चिम बंगालमध्ये पण गेलो आणि मला पश्चिम बंगालमध्ये पण दिसतं की पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कुठलंही असं गाव नाही आहे बरं का जाधव साहेब. पश्चिम बंगालमध्ये पण मी बघितलं बर. की हायवेवरती सुद्धा लोक कंपल्सरी हेल्मेट घालतात. मग इथे फक्त शहरात आहे का हायवेवरती पण आहे? हायवेवरती पण असं आहे ना? हो, पूर्ण कुठं कुठं सुद्धा माफी नाही आहे. बरं. पूर्ण हायवे म्हणा, सिटीत म्हणा, विलेज म्हणजे ग्राम प्रदेशमध्ये म्हणा, सगळीकडे कंपल्सरी. बरं. इथल्या दवाखान्यांची काय परिस्थिती आहे? सरकारी दवाखाने? सरकारी दवाखान्यात इथं लय चांगली परिस्थिती आहे. तसं बघितली तर म्हणजे आणि तो इलाज बाहेरच्या दवाखान्यात भेटू शकत नाही, प्रायव्हेट भेटू शकत नाही. कारण का माझा एक अनुभव आहे. मला 2 महिने खोकला येत होता. मग रोहन 2 महिने खोकला येत होता. मग मी असं 4 दवाखानं प्रायव्हेट केलं, पण त्याच्यात काही मला गुणच आला नाही. मग आमच्यात एक कस्टमर आलं होतं. ते कस्टमर म्हणलं, तुम्हाला थोडी लाज वाटेल, तुम्ही ज्वेलरी मालक पैसेवाले. हा, मग ती तुम्हाला ते दवाखान्यात जायला लाज वाटेल, पण मी म्हणलं तसं काही नाही. म्हणलं मला जर फरक पडायचा असला तर मी जाण ना म्हणलं. मग परत मग हे केलं, गेलो सरकारी दवाखान्यात गेलो आणि 5 रुपयाचे हे काढलं टोकन सरकारी दवाखान्यात. बसा इकडं. 5 रुपयाचं तुम्ही उपचार घेतला. 5 रुपयात नुसत्या टोकन काढलं आणि उपचार घेतला. एक लाल बाटली तर आपल्या इकडे पहिलं दवा द्यायची लहानपणी. मग तसली एक बाटली घेऊन जावा म्हटली मला ती कस्टमर आमचं. मग ती बाटली घेऊन गेलो, त्याच्यातनं म्हणजे त्याने औषध दिलं आणि ती 4च दिवस पिलो. ती माझा खोकला म्हणजे एकदम बरा झाला. आता ही म्हणजे ती माझा अनुभव आहे. ही त्यांनी प्राथमिक गोष्ट सांगितली. ऑर्गन डोनेट करण्यासाठीचं स्पेशलाइज्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे केरळमध्ये. आणि शैलजा टीचरचं तर काम आपण कोविड काळात बघितलं, थँक्स टू देअर गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर, नॉट बिकॉज ऑफ प्रायव्हेट इन्फ्रास्ट्रक्चर. आणि असं आहे की तुम्ही खाजगी आस्थापना वाढवून किंवा तुमच्या इन्शुरन्समधला GSTचा कराचा भाग कमी करून काय करत आहात? फार तर तुम्ही आणखी खाजगी आस्थापनाला संधी देत आहात, वाव वाढवत आहात. खूप लोकांनी खाजगी आस्थापनात जावं, इन्शुरन्स घ्यावा आणि त्याच्याद्वारे उपचार घ्यावेत. आपल्याकडे पुण्यामध्ये एक मोठं हॉस्पिटल मधल्या काळात कुठल्या एका दुसऱ्या कॉर्पोरेटने विकत घेतलं. मुंबईमध्ये 30-40 वर्षापूर्वी जी महापालिकेची रुग्णालय होती त्याची बेडची संख्या आणि आजची बेडची संख्या काही फार मोठा फरक पडला. पुण्यामध्ये महापालिकेचं स्वतःचं आरोग्य व्यवस्था आहे. आपल्या इथल्या सिव्हिल हॉस्पिटलांची काय अवस्था आहे? म्हणून मी म्हटलं की एखादं राज्य सुशिक्षित असतं याचा अर्थ ते अनेक अर्थाने सिव्हिल सोसायटीचा दबाव गट म्हणून काम करत असतं. ही 2 तरुण मित्रांना मी विचारतो, तुझं शिक्षण मित्रा? BCom. तुम्ही? BCom. आपल्या इथली शाळा आणि आपल्या इथलं कॉलेज, तू तिकडं पण काही बघतोस की काय फरक आहे तिथल्या आणि इथलं? शिक्षणात फरक आहे. म्हणजे इकडं गव्हर्नमेंटच्या सुविधा आणि शिक्षणात तू मग तर मला तिकडच्या गुरुजीला आपण काय शिकलं कसं काय आपल्या इकडल्या तर म्हणजे आता जरी इंग्लिशचं म्हटलं तरी आपल्या तिकडल्या गुरुजीसनी नीट माहीतच नाही. अर्थात सगळ्याबद्दल आम्ही बोलत नाही. खूप चांगले शिक्षक आपल्याकडे आहेत. प्राथमिक शिक्षक प्रणाली आपली पण चांगली आहे, पण ओव्हरऑल केरळ मधलं शिक्षण तुलनेनं खरंच चांगलं आहे का उगा आपलं म्हणायचं? चांगलं आहे ना. आणि ह्या 2 गोष्टी अशा होत्या की आरोग्य आणि शिक्षण ज्याच्या पायाभूत सुविधेमध्ये आपल्याला
खूप मोठा बदल होता. या जाधव साहेब, तुमच्याकडेच आमचा माईक गेलाय. नमस्कार. ही माझी बहीण आहे थोरली. नमस्कार. ही पत्रकार आहेत. त्या ही माझी सून आहे, बरं, सुनबाई. राहुलची मालकीण बरं. आणि ही मालकीण आहे. तर बरं, जरा ह्यांना तुमचं माहेर खानापूर. तर ती तुम्हाला लक्षात आलं असेल की ही मंडळी आपल्याच भागातली, आपलीच बोलीभाषा होत. मला फक्त गेल्या 5 दिवसात प्रकर्षाने जाणवत होतं की आपण वाहतुकीचे नियम का नाहीत पाळायचे. अत्यंत बेशिस्त लोक पुण्यात दिसतात. मला खूप वाईट वाटतं. काय विद्येचं माहेरघर, महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर वगैरे पूर्ण ऱ्हास आहे त्या अर्थाने. कोल्हापुरातलं मी बघितलं की नको ती गोष्ट मी जे म्हणालो की तुम्ही का शिकता, कुठूनही गाडी घालता, कशाही पद्धतीने घालता, एक शिस्त पाहिजे तुम्हाला. बाहेरची मंडळी ज्या वेळेला येतात आणि मी इथे बघतो तिरुवनंतपुरममध्ये अत्यंत शिस्तीत चाललेलं ट्रॅफिक. अर्थात सगळंच काही केरळमध्ये आलबेलं आहे आणि फार रामराज्य आले वगैरे असं मला म्हणायचं नाही, पण तुमच्या DNA ते असायला हवं. ते मला इथं दिसतंय की ते वाहतूक व्यवस्था, रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्यविषयक सुविधा, शिक्षणविषयक सुविधा फार उत्तम आहेत. त्या अर्थाने सोशल इंडिकेटरमध्ये ह्या राज्याचं अर्थकारण जर बघितलं तर RBIने सांगितलं की इथलं अर्थकारण म्हणावं असं त्या अर्थाने, कारण लिमिट 2 लाख कोटी रुपयाचा त्यांचा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राची तुलनाच होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते का, हे राज्य निव्वळ शिक्षित नाही, ते सुशिक्षित आहे. थांबूया आपण. थँक्यू सो मच जाधव साहेब. नमस्ते. आभारी आहे मी तुमचा. आमचे डोळेच उघडले तुम्ही. बरं.